खासदार टाइम्स न्यूज चैनल में आपका स्वागत है। जालना में वॉइस ऑफ मीडिया शाखा ने शिवसेना के सांसद संजय दिना पाटिल के कथित पत्रकार विरोधी बयान की कड़ी निंदा करते हुए उनके खिलाफ कानूनी कार्रवाई की मांग की है। संगठन ने अतिरिक्त पुलिस अधीक्षक विक्रांत साड़ी के माध्यम से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को ज्ञापन सौंपा। इस दौरान स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक पंकज जाधव भी मौजूद रहे। ज्ञापन में कहा गया कि पत्रकार लोकतंत्र का चौथा स्तंभ हैं और उनके सम्मान व सुरक्षा से किसी भी प्रकार का समझौता स्वीकार नहीं किया जाएगा। वॉइस ऑफ मीडिया ने सांसद से सार्वजनिक माफी के बावजूद आवश्यक कानूनी कार्रवाई की मांग दोहराई है। ज्ञापन पर अध्यक्ष राजेश भालेराव, वरिष्ठ पत्रकार मकरन जहागीरदार, नूर अहमद, सचिव रविकांत दानम, कोषाध्यक्ष अशोक मिश्रा, सदानंद देशमुख, लहू गाढ़ी, कादरी हुसैन, साहिल पिठोरी पाटिल, दीपक ढोले, दर्पण संकलीचा, सुहास वैद, सुनील भारती, सुनील कुलकर्णी और शरद सोनटक्की सहित अन्य पदाधिकारियों के हस्ताक्षर हैं। खासदार टाइम्स के लिए जालना से कादरी हुसैन की रिपोर्ट। आज बोलले ते बाबा वॉइस ऑफ मीडियातर्फे आज निवेदन दिलेलं आहे एस.पी. ऑफिसमध्ये. काय नेमकं मागणी होती? काल संपूर्ण महाराष्ट्रानेच बघितलं आहे की शिवसेनेत नुकतेच आलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जी भाषा वापरली, आवारच्या भाषा, अगदी आई बहिणींशी वेगळा करण्याचा त्यांनी जो प्रताप केलेला आहे, त्याबद्दल आम्ही हे निवेदन आज दिलेलं आहे। आणि एवढं झाल्यानंतरही राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री हे फक्त त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना बोलून फक्त समज देत आहेत आणि त्यावर संजय दिना पाटील फक्त एक दिलगिरी व्यक्त करत आहेत। हेच जर शिव्या जर दुसऱ्या कुठल्या व्यक्तींना, कॉमन पर्सनने दिल्या असत्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असते। तर आमची मागणी राज्यातल्या पत्रकारांची आणि जालना जिल्ह्यातल्या वॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आमची हीच मागणी आहे की खासदार दिना पाटील आणि अशाच लोकांवर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय असे प्रकरण पुढे उद्भवणार नाही आहे। यापूर्वी पण शिवसेनेचे संजय गायकवाड असतील किंवा अनेक बाकीचे नेते असतील, यांनी पण असाच प्रकारे उद्धार केलेला आहे। यातून या सत्तेतील आमदारांना असतील किंवा खासदारांना असेल, त्यांना प्रशासनाचा कुठलाही दाग किंवा जरब राहिलेला नाही यावरून दिसतंय। जर मुख्यमंत्री खरोखर कायदेशीर बाबी जर ठेवायची असेल आणि महाराष्ट्रात जर कायदा आहे हे जर दाखवायचं असेल तर ते नक्कीच या प्रकरणात गुन्हा दाखल करतील असं आम्हाला अपेक्षित आहे। राजेश भालेराव, वॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष, जालना। आज पत्रकार वॉइस ऑफ मीडियाच्या वतीने निवेदन येणार होतं. काय मागणी होती नेमकं पत्रकारांची? खासदार संजय दिना पाटील यांनी जे काही पत्रकारांविषयी काल वक्तव्य केलं ते आक्षेपार्ह असल्याचा सूर एकूण पत्रकारांमध्ये आहे, तो जालन्याच्याही पत्रकारांमध्ये आहे। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे एस.पी. ऑफिसला आलो होतो। ॲडिशनल एस.पी. साळी यांना निवेदन दिले आणि पत्रकार आणि राजकीय नेते यांचा संबंध कायम चा असतो, त्यामुळं पत्रकारांविषयी बोलताना किंवा एकूणच मीडियाविषयी बोलताना थोडं तारतम्य पाळलं पाहिजे अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे। त्यांनी शिवाय दिलं तरी आम्हाला विनंती करण्याचे पर्याय नाही असं मला वाटतं।